Dear students, I am Dr. Rajiv Sapre and this is the fourth lecture on probability, and this is the part of video lecture series about SSC mathematics. See, in the previous lecture we were talking about event, okay, and what is event? We have said that event is subset of sample space. Event is subset of sample space. Okay, so we can treat sample space as a universal set. आपण सेट थिअरीमध्ये युनिव्हर्सल सेट, त्याचा सबसेट, मग दोन सबसेटचे त्यांचं युनियन कसं काढायचं, त्यांचं इंटरसेक्शन काय, हा सर्व प्रकार बघितलेला आहे. तसंच इथे आता कसं झालं बघा. समजा आपण डायग्रॅम काढली तर हा तुमचा झाला से सॅम्पल स्पेस, म्हणजे हा युनिव्हर्सल सेट आणि ए हा त्याचा सबसेट. सपोज दिस इज ए, तर मग इथे आपण कसं म्हणणार, ए इज सबसेट ऑफ एस आणि एनी सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस इज इव्हेंट. त्यामुळे इथे ए हा इव्हेंट झाला. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे हा आपण ह्याला आपण तिकडे काय म्हणतो सेट थिअरीमध्ये, त्यालाच म्हणतो आपण ए कॉम्प्लिमेंट. तो आता ए डॅशने दाखवतात किंवा ए कॉम्प्लिमेंटने दाखवतात. मी हे चूज करतो ए कॉम्प्लिमेंट. तर हा पण काय आहे बघा, ए कॉम्प्लिमेंट इज ऑल्सो सबसेट ऑफ एस. हा पण एसचा सबसेट आहेच. मग याला प्रोबॅबिलिटीच्या लिटरेचरमध्ये कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणतात. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट कशाचा? कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट एचा. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ऑफ ए, लक्षात घ्या. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ऑफ ए म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट, ते त्याचा अर्थ की हे असं डायग्रॅम. म्हणजे आता त्याचं काय होणार बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपण कशी काढली, एन ए छेदमस्थानी एन एस, हा फॉर्म्युला मी मगाशी सांगितलाय. आता प्रोबॅबिलिटी ऑफ कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ए डॅश हे कसं होणार बघा, एन ए डॅश मायनस अपॉन एन एस. पण एन ए डॅश म्हणजेच काय असतं बघा, ए डॅश हा जो सेट आहे, ए डॅश मी वापरतो कॉम्प्लिमेंटसाठी, तो कसा आहे एस मायनस ए. एसमधून एची एलिमेंट्स मी काढून टाकली की ए डॅश मिळाला. म्हणजेच काय होणार, एन ऑफ ए डॅश हे जे आहे ते दॅट इज व्हॉट, एन ऑफ ए डॅश हे काय होईल बघा, नंबर ऑफ एलिमेंट्स इन एस मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए. म्हणून हे जे एन ए डॅश आहे ते कसं होणार बघा, एन एस मायनस एन ए आणि त्याला भागणार आपण एन एसने. मग एन एस अपॉन एन एस म्हणजे ते 1 होणार, 1 मायनस एन ए अपॉन एन एस मायनस एन ए अपॉन एन एस. पण एन ए अपॉन एन एस म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. त्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाचा फॉर्म्युला तयार होतो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ए डॅशची प्रोबॅबिलिटी काय होणार, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ठीक आहे. म्हणजे हा एक कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट आणि त्याचा अर्थ काय आणि त्याची प्रोबॅबिलिटी कशी काढायची हे मी तुम्हाला सांगितलं. इम्पॉसिबल इव्हेंट आणि शुअर इव्हेंट याबाबत सुद्धा आपण बोललेलो आहोत. म्हणजे या सर्व डिस्कशनमधून आत्तापर्यंत आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला की प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए, वेअर ए डॅश इज कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ऑफ ए. ए डॅश इज कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ऑफ ए. ए डॅश इज कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ऑफ ए. दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश. ओके. त्याच्यानंतर आपण सर्टन इव्हेंट याच्याबाबत काय म्हटलं, सर्टन इव्हेंट हा असा इव्हेंट आहे की ज्याची प्रोबॅबिलिटी 1 आहे. म्हणजे काय म्हणणार आपण, ए इज अ सर्टन इव्हेंट इफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 1. आता हे कधी शक्य आहे बघा, इफ युअर ए इज सेम ॲज एस. ए जर एस आणि ए हे सेम असतील तर आपला प्रोबॅबिलिटी ऑफ एचा काय फॉर्म्युला आहे बघा,
NA/NS, परंतु A आणि S इक्वल असल्यामुळे हे काय होणार, NS/NS. ओके, म्हणजेच ते 1 होणार. त्यामुळे सर्टन इव्हेंट इज अन इव्हेंट इफ प्रोबॅबिलिटी इज 1, or in other words we can say A is same as S. दुसरं त्यातलं काय आहे बघा, इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय होतं, A is an impossible event. A is an impossible event if A is empty. That means number of elements in A is 0. Now as number of elements in A is 0, what we can say, probability of A, which is NA/NS, that will be 0/NS, आणि त्याचाच अर्थ 0. 0ला कशानेही भागलं की उत्तर 0 येतं. त्यामुळे एखादा इव्हेंट सर्टन इव्हेंट आहे याचा अर्थ त्याची प्रोबॅबिलिटी 1 आहे. एखादा इव्हेंट इम्पॉसिबल आहे याचा अर्थ त्याची प्रोबॅबिलिटी 0 आहे. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ द इव्हेंट जर असेल A' हा Aचा जर कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट असेल तर मग त्याची प्रोबॅबिलिटी मी कशी काढणार, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A. त्यामुळे ह्यातले हे 3 प्रकार आपण डिस्कस केले. नंतर मी तिसऱ्या बाबतीत सांगितलं आहे सिम्पल किंवा एलिमेंटरी इव्हेंट. याचा अर्थ काय, ज्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमध्ये सिंगलटन एलिमेंट आहे, दॅट इज सिम्पल इव्हेंट ऑर एलिमेंटरी इव्हेंट. ओके, म्हणजे मगाशी मी उदाहरण दिलं होतं तुम्हाला की समजा आपण एक्सपेरिमेंट केला, डाय इज रोल्ड. मग तुम्हाला माहिती आहे की सॅम्पल स्पेस काय असते याची, तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग याच्यामध्ये काय होणार बघा, सपोज आय टेक इव्हेंट A ॲज स्कोअर इज लेस दॅन 1, स्कोअर इज लेस दॅन 2 असं जर मी म्हटलं तर A मध्ये फेवरेबल सॅम्पल पॉईंट्स एकच आहे, 1 हा लेस दॅन 2 आहे. 2 काय स्वतः लेस दॅन 2 नाही. 3, 4, 5, 6 आहे तर ग्रेटर दॅन 2 आहे, दे आर नॉट लेस दॅन 2. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा एकच सॅम्पल पॉईंट मिळेल तुम्हाला. म्हणून हा एलिमेंटरी इव्हेंट, दिस इज एलिमेंटरी इव्हेंट. ओके, एलिमेंटरी इव्हेंट असा एक मुद्दा लक्षात घ्या. आता म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. आता जर तुम्ही समजा अशी काय म्हणता येईल, आपण व्हेन डायग्रॅम समजा काढली की हा एक तुम्ही समजा ही सॅम्पल स्पेस घेतलीत. ओके, आणि त्याच्या आत आपण 2 सेट्स घेतले. समजा 2 सेट्स समजा आपण असे घेतले की एक समजा हा घेतला आणि दुसरा हा घेतला. ओके, म्हणजे काय, आपण ह्याला नावं देऊया. दिस इज सॅम्पल स्पेसेस, दिस इज से इव्हेंट A, दिस इज इव्हेंट B. बघा, A हा Aचा सबसेट आहे. A इज सबसेट ऑफ S, B इज ऑल्सो सबसेट ऑफ S. A and B आर इव्हेंट्स. A and B आर इव्हेंट्स. आणि सेट थिअरीच्या अँगलमधून जर तुम्ही विचार केलात तर व्हॉट इज इंटरसेक्शन ऑफ A and B? A इंटरसेक्शन B इज एम्प्टी. म्हणून सो व्हॉट यू विल से, A and B आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स हा मुद्दा त्यातला लक्षात घ्या. ही व्हेन डायग्रॅम काढलात की गोष्टी लगेच लक्षात येतात. आता इथेच बघा, आपण असं म्हटलं स्कोअर, हे आपण आता इथलं पुसून टाकूया, म्हणजे हे आपणाला नको आहे आता. त्यामुळे समजा तुम्ही असं म्हटलं की A हा काय इव्हेंट घेतला आपण की स्कोअर इज लेस दॅन 2. ओके, आता समजा मी B हा इव्हेंट घेतला. B हा इव्हेंट स्कोअर इज ग्रेटर दॅन 5. तर मग B मध्ये काय एलिमेंट येणार, ग्रेटर दॅन 5 यातला कुठला नंबर आहे, फक्त एक 6. सो B विल बी 6. ओके,
आणि ए किती आहे बघा, ए काय लिहिलं होतं मगाशी आपण, तो 1 आहे. मग ए आणि बी यांचं इंटरसेक्शन काय आहे इथे, ए इंटरसेक्शन बी इज एम्प्टी. सो म्हणून आपण काय म्हणणार, हा जो इव्हेंट आहे स्कोर इज लेस दॅन 2 वेन एव्हर डाय इज रोल्ड, हा एक इव्हेंट. आणि दुसरा इव्हेंट स्कोर इज ग्रेटर दॅन 5 हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. का तर हे दोन सेट्स म्हणून ज्यावेळी तुम्ही कन्सिडर करता त्यावेळी त्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी आहे. ॲज इंटरसेक्शन इज एम्प्टी. इंटरसेक्शन एम्प्टी कधी म्हणता तुम्ही, दोन्ही सेटमध्ये कॉमन पॉईंट एकही नाही की ते इंटरसेक्शन एम्प्टी म्हणता तुम्ही. त्यालाच साध्या सेट थिअरीच्या भाषेमध्ये म्हणतात डिसजॉईंट सबसेट्स. डिसजॉईंट, बघा किती चपखल नाव आहे बघा, डिसजॉईंट सबसेट्स. जॉईंट काहीच नाही त्याला, नथिंग इज कॉमन, डिसजॉईंट. अशा इव्हेंट्सना आपण म्हणणार म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. त्यामुळे हा 5वा मुद्दा झाला. आणि 6वा मुद्दा आहे एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. आता हे काय आहे बघा, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हणजे, आय विल इरेज ऑल दिस. काय होतं बघा, समजा मी पुन्हा तेच उदाहरण घेतो की डाय इज रोल्ड. Once you do this experiment, your sample space is simple, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. Now you define two events. One is score on the upper side, score on upper face is even. Okay, so what will be the corresponding set? A हा जो सेट म्हणून तुम्ही घेणार त्यावेळी ते काय होणार, इव्हन पाहिजे. म्हणजे 2, 4, 6 बघा, हे जे नंबर्स आहेत 2, 4 आणि 6 हे इव्हन समसंख्या आहेत. आणि बी जर इव्हेंट मी घेतला, स्कोर ऑन अपर फेस ऑफ दॅट डाय इज ऑड, तर मग बी मध्ये माझ्या काय सॅम्पल पॉईंट्स होतील बघा, 1, 3 आणि 5. मग आता इथे तुम्हाला असं जाणवेल की ए इंटरसेक्शन बी बघा, 2, 4, 6, 1, 3, 5 काहीच कॉमन नाही आहे, इज एम्प्टी. आणि ए युनियन बी जर मी घेतलं तर काय होईल बघा, युनियन कसं घेतो आपण, यातली आणि यातली एलिमेंट्स एकत्र करतो आपण, कॉमन एलिमेंट्स एकदाच लिहितो. इथे काहीच कॉमन नाही आहे कारण इंटरसेक्शन त्यांचं एम्प्टी आहे. परंतु यांचं युनियन काय होईल बघा, इट विल बी 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजेच काय झालं, दिस इज सेम ॲज एस. त्यामुळे हे जे दोन इव्हेंट्स आहेत हे कसे आहेत म्हणणार आपण, एक्झॉस्टिव्ह. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स आहेत. म्हणजे काय, त्यांचं युनियन म्हणजे होल सॅम्पल स्पेस आहे. आणि हे जे एक्झाम्पल आहे हे अतिशय पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे कारण ह्याच्यामध्ये त्यांचं इंटरसेक्शन एम्प्टी आहेच. बघा, ए इंटरसेक्शन बी हे एम्प्टी आहे आणि ए युनियन बी म्हणजे एस आहे. म्हणून हे जे दोन इव्हेंट्स आहेत ए आणि बी, ए अँड बी आर बोथ, ए अँड बी आर बोथ. कसे बोथ म्हणजे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड एक्झॉस्टिव्ह. एक्झॉस्टिव्ह असे ज्यावेळी इव्हेंट्स असणार ना त्यावेळी बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे आता, ए इंटरसेक्शन बी म्हणजे अशा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आणि एक्झॉस्टिव्ह असे ज्यावेळी इव्हेंट्स असणार त्यावेळी काय घडणार सांगा. समजा ए आणि बी हे दोन इव्हेंट्स आहेत ऑफ सॅम्पल स्पेस से एस आणि आपल्याला हे दिलेलं आहे की ए इंटरसेक्शन बी इज एम्प्टी आणि ए युनियन बी इज एस. म्हणजे हे इव्हेंट्स कसे झाले, इंटरसेक्शन एम्प्टी असल्यामुळे ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह झाले. ए युनियन बी हे एस असल्यामुळे एक्झॉस्टिव्ह झाले. आणि दुसरं महत्त्वाचं काय आहे की थोडक्यात त्याचा अर्थ काय की बी इज इक्वल टू एस मायनस ए. बी हा मला सेट कसा मिळणार, एस मधून ए ची एलिमेंट्स काढून टाकली की. म्हणजेच काय झालं, बी हा एचा कॉम्प्लिमेंट आहे. बी इज ए डॅश. म्हणून आपण एक नेहमी म्हणू शकता की इव्हेंट आणि त्याची कॉम्प्लिमेंट हे जे दोन इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये कॉमन काहीच नसणार. कॉम्प्लिमेंटमध्ये आपण कुठली एलिमेंट घेतो, सेट थिअरी आठवा जरा.
बघा ना, इथे 2 4 6 हा माझा सेट ए आहे. कशाचा सबसेट म्हणून मी ट्रीट करतोय? एस. म्हणजे इथे युनिव्हर्सल सेट म्हणजे कुठला घेणार मी? हा 1 ते 6. मग याची कॉम्प्लिमेंट काय येणार? उरलेली एलिमेंट्स म्हणजेच ते कसं लिहू शकता तुम्ही? बी यू कॅन राईट ॲज एस मायनस ए ऑल्सो. एस मधून ए ची एलिमेंट्स काढून टाका म्हणजे बी मिळेल तुम्हाला. लक्षात आलं का? म्हणजे इव्हेंट आणि त्याची कॉम्प्लिमेंट हे डेफिनेटली कसे असणार? इव्हेंट्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असणार. नॉट ओनली दॅट, तुम्हाला सेट थिअरीमधून माहिती आहे की ए आणि ए डॅश म्हणजेच त्याची कॉम्प्लिमेंट यांचं इंटरसेक्शन एम्प्टी असतं आणि ए युनियन ए डॅश म्हणजे एस असतं. म्हणजेच काय झालं? ज्यावेळी इव्हेंट्स हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील आणि एक्झॉस्टिव्ह असतील त्यावेळी ते इव्हेंट्स एकमेकांचे कॉम्प्लिमेंट्स असणार. असा एक त्याच्यातून आउटपुट आपल्याला मिळतं. कदाचित या विषयावर तुम्हाला प्रॉब्लेम्स नसतील, पण प्रॉब्लेम नाहीत म्हणून बघा त्यांनी फॉर मोर इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या गोष्टींचा अभ्यास करणं त्यांनी अपेक्षा केलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. शेवटी काय आहे बघा, प्रोबॅबिलिटी जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात त्यावेळी तुम्ही सेट्सबाबत काम करता आहात. सॅम्पल स्पेस हा एक सेट आहे, कशाचा तरी तो सेट आहे ना. एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर येणाऱ्या सर्व पॉसिबल आउटकम्सचा जो सेट आहे आणि इव्हेंट हा त्याचा सबसेट आहे. मग कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट, इंटरसेक्शन ऑफ द टू सबसेट्स, युनियन ऑफ द टू सबसेट्स वगैरे वगैरे सर्व जे सेट थिअरीमध्ये तुम्ही शिकलात. एम्प्टी सेट म्हणजे काय, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, ओके, सबसेट असणं म्हणजे काय, प्रॉपर सबसेट असणं म्हणजे काय. आणि नेहमी मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या टाईपच्या गोष्टी ज्यावेळी लिहाल त्यावेळी आपण फार पर्टिक्युलर असलं पाहिजे. आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस. पर्टिक्युलॅरिटी फार महत्त्वाची आहे. मॅथमॅटिक्स आहे ना प्रिसाईज सायन्स आहे. प्रिसाईजनेस हा मॅथमॅटिक्सचा आत्मा आहे. काहीही लिहून चालत नाही मॅथ्समध्ये. ऑर कधीतरी वापरायचं, अँड कधीतरी वापरायची, प्लस मायनस स्टार म्हणजे गुणाकार भागाकारी चिन्ह कशी तरी वापरायची. असं करून नाही चालत. युअर आन्सर्स विल बी रॉंग आणि चुकीचं चित्र तुमचं उत्तर येईल, चुकीचं उत्तर येईल. म्हणजे कसं आहे बघा, जेव्हा दोन सेट्स दिले जातात ए आणि बी त्यावेळी ज्यावेळी तुम्ही असं म्हणता ए इज सबसेट ऑफ बी, ए इज सबसेट ऑफ बी, त्यावेळी आपण कसं लिहिणं अपेक्षित आहे? ए इज सबसेट ऑफ बी. कारण तो इक्वल असण्याची पण शक्यता आहे. कारण स्वतः बी हा बीचा सबसेट आहेच ना. ए हा पण एचा सबसेट असतो. कुठलाही सेट हा स्वतःचा सबसेट असतो. त्यामुळे ज्यावेळी हे बघा ह्याचा अर्थ काय? ए इज सबसेट ऑर इक्वल टू बी. आणि ज्यावेळी तुम्ही असं म्हणता ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी, प्रॉपर सबसेट, प्रॉपर हा शब्द त्याच्यामध्ये आला, प्रॉपर सबसेट ऑफ बी, म्हणजे त्यावेळी ते कसं लिहायचं? ए इज सबसेट ऑफ बी. हे चिन्ह जे आहे लक्षात घ्या, हे चिन्ह आणि हे चिन्ह लूजली वापरून नाही चालत. कधीतरी खूप वेळ असं लिहून कंटाळा आलाय म्हणून मी असं लिहिलं किंवा असं लिहून कंटाळा आलाय म्हणून हे चिन्ह लिहिलं, असं नाही त्याचं चालत. नेहमी लक्षात घ्या, गणित हे एक अतिशय प्रिसाईज सायन्सचा प्रकार आहे. तुम्हाला जे सांगायचं आहे तेच लिहिलं पाहिजे. तुम्ही मनात म्हणाल की ए हा बीचा प्रॉपर सबसेट आहे आणि असं लिहाल तर तुम्हाला एक्झामिनर म्हणणार म्हणजे ए आणि बी इक्वल असणार का? इक्वल असण्याची शक्यता आहे का? मग तुम्ही म्हणणार नाही. मग तो कधीच ए जर कधी बीशी इक्वल नसेल, आधी ए हा बीचा सबसेट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे फायनाईट सेट्सच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही काम करणार, लक्षात घ्या, फायनाईट सेट्स आणि इन्फिनाईट सेट्स पुन्हा त्याची सर्व थिअरी वेगळी असते. फायनाईट सेटच्या बाबतीमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स इन प्रॉपर सबसेट विल बी लेस दॅन नंबर ऑफ एलिमेंट्स इन मेन सेट. म्हणजे इथे जर आपण जेव्हा म्हणतो आहोत ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी, त्यावेळी आपल्याला निश्चित असं माहिती असणार आहे एन ऑफ ए इज लेस दॅन एन ऑफ बी. पण लूजली तुम्ही असं वाक्य बोललात की ए इज सबसेट ऑफ बी, ओके, तर मग तसं नाही चालणार. मग तिथे परिस्थिती बदलणार. ए इज सबसेट ऑफ बी हे वेगळं आणि ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी हे वेगळं. ज्यावेळी तुम्ही असं म्हणताय की ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी, प्रॉपर सबसेट ऑफ बी,
त्यावेळी तुम्हाला हे असंच लिहावं लागणार, दिस इज प्रॉपर सबसेट. आणि नुसतं लूजली तुम्ही म्हटलं ए इज सबसेट ऑफ बी, ए इज सबसेट ऑफ बी, देन यू शुड राईट दिस, ए इज सबसेट ऑर इक्वल टू बी. प्रॉपर सबसेट असेल आणि हे सर्व फायनाईट सेट्सच्या बाबतीत चाललेलं असेल तर या बाबतीत काय लिहिणार तुम्ही, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए विल बी लेस दॅन नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. आणि इथे मी काय म्हणणार, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए कॅन बी इक्वल टू ऑल्सो लेस दॅन ऑर इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. प्रॉपरली आपणाला आधी लिहिता आलं पाहिजे, त्याच्यासाठी तो विषय नीट समजलेला असला पाहिजे, त्यातले बारकावे आपणाला कळलेले असले पाहिजेत. नुसतं पाठांतर करू नका. सर्टन इव्हेंट म्हणजे प्रोबॅबिलिटी 1, त्याचा अर्थ काय, तर तो जो इव्हेंट आहे त्याचा जेव्हा तुम्ही सेट लिहिता त्यावेळी तो आणि सॅम्पल स्पेस सेम असतात. इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे प्रोबॅबिलिटी 0, बरोबर आहे हे वाक्य पाठ केलं मी, प्रोबॅबिलिटी 0 म्हणजे तो इम्पॉसिबल इव्हेंट. मग तुम्हाला कोणी विचारलं म्हणजे मग त्या इव्हेंटमध्ये किती एलिमेंट्स असणार, इव्हेंट हा शेवटी सबसेट आहे ना सॅम्पल स्पेसचा. मग तुम्हाला ते कळलं पाहिजे की दॅट मीन्स इट इज अन एम्प्टी सेट, आणि एम्प्टी सेट हा कुठल्याही सेटचा सबसेट असतोच. समजलं ना. अशा प्रकारे या सर्व गोष्टी डिटेलमध्येच तुम्हाला समजलेल्या असतील तर आणि तरच तुम्ही चांगलं काम करू शकाल. ठीक आहे. तर या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये चौथ्या मी हे सर्व टाईप्स ऑफ इव्हेंट्स, कदाचित याचा तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सोडवताना उपयोग होणार नाही. तुमच्या सिलेबसमध्ये कदाचित तुम्ही म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, कॉम्प्लिमेंट ऑफ द इव्हेंट, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स हे वापरालच असं नाही, परंतु ते वापरायचं नाहीये म्हणजे मला माहिती नाही असं नाहीये, त्यांनी अपेक्षा केली आहे. या वेगवेगळे इव्हेंट्स त्यांनी लिहिलेले आहेत, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन आपण आता या लेक्चरमध्ये केलेलं आहे. ओके, सो let us stop here. We will continue in the next lecture. Thank you.